हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. निमाने घसा साफ करत म्हटलं, मला प्रशांतशी थोडं काम होतं. माझी काही महत्त्वाची कागदपत्र त्यांच्याकडे ठेवण्यासाठी मी इथे आले होते. जियाने आश्चर्याने विचारलं, काय? तुम्ही तुमची कागदपत्र बाबांकडे ठेवायला आली होतात? निमाने मान हलवत उत्तर दिलं, हो, तो माझा मित्र आहे आणि मला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणून माझ्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी मी त्याच्याकडेच ठेवते. हे ऐकताच जियाच्या डोळ्यात चमक आली. ती मनात म्हणाली, छान झालं, विक्रम जेलमध्ये आहे. त्याने आणि याने मिळून माझ्या शांतनूला मारण्याचा प्रयत्न केला होता. आता दोघेही जेलमध्ये सडतील. निमाने बाय म्हणत तिथून निघाली. तिथे शांतनूकडे जाऊन त्याच्याकडून आपल्या प्रश्नांची उत्तर मागणार होती. शांतनूचं अपार्टमेंट. नीमा शांतनूच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली आणि मोठ्या आवाजात हाक मारू लागली, शांतनू, शांतनू, बाहेर ये. त्यावेळी शांतनू आपल्या खोलीत काही काम करत होता. आवाज ऐकून तो म्हणाला, ही इथे काय करत आहे? तो आपले कपडे ठीक करत बाहेर आला आणि नीमाकडे थंड नजरेने पाहत म्हणाला, काय झालं? तुम्ही एवढ्या मोठ्या आवाजात का ओरडत आहात? नीमाने रागाने दात घट्ट चावले. तुला वाटतं तू खूप हुशार आहेस, नाही का? विक्रमला अटक करून घेतली ती तूच ना? शांतनू शांत पण ठाम आवाजात म्हणाला, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? मी असं का करीन? विक्रमला त्याच्या कर्माची शिक्षा मिळत आहे. त्याने इतके शत्रू निर्माण केले आहेत की त्यापैकी कुणीही हे केलं असू शकतं. हेमा संतापून म्हणाली, जास्त हुशारी दाखवायचा प्रयत्न करू नकोस. लक्षात ठेव, तुझ्या विरुद्धचे पुरावे अजूनही माझ्याकडे आहेत. एका मिनिटात तुला जेलमध्ये पाठवू शकते. शांतनू म्हणाला, मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही. नीमाजी, मला तर हेही माहीत नव्हतं की राकेशने आत्महत्या केली आहे. तुम्ही एक काम करा, घरी जाऊन थोडा आराम करा. कदाचित तुमचं डोकं शांत होईल. नीमा रागाने म्हणाली, माझा मुलगा जेलमध्ये आहे आणि मी आराम करावा? आता मी ती फुटेज पोलिसांना देणार. क्षणभर शांतनू थोडा चिंतित झाला, पण लगेच म्हणाला, ठीक आहे, तुम्ही ती फुटेज पोलिसांना द्या. मी गंभीरचा खून केलेला नाही. ते हे खरंच होतं. शांतनूने गंभीरला फक्त त्रास दिला होता, पण त्याचा खून केला नव्हता. नीमाकडे असलेल्या फुटेजमध्येही त्याने गंभीरला मारल्याचा पुरावा नव्हता. नीमा तिरस्काराने म्हणाली, तू त्याला इतकं मारलास की तो जवळजवळ मरायलाच आला होता. शांतनू शांतपणे म्हणाला, मी त्याला मारलं नाही. हेही तितकंच खरं आहे. तुम्ही ती फुटेज पोलिसांना द्या, पण त्याआधी हे पहा. त्याने टेबलावर एक फाईल ठेवली आणि म्हणाला, ही वाचा. नीमाने ती फाईल उचलून वाचायला सुरुवात केली. काही क्षणातच तिच्या पायाखालची जमीन सरकली. घाबरत ती म्हणाली, तुला हे सगळं कसं कळलं? शांतनू हलक्या आवाजात म्हणाला, सत्य कधी लपून राहत नाही आणि खोटं कधी टिकत नाही. त्या फाईलमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की जिया ही नीमाचीच मुलगी आहे. नीमाच्या घशात शब्द अडकले. तुला काय हवं आहे? शांतनू हसत म्हणाला, सरळ आहे, ती फुटेज मला द्या. बदल्यात मी तुमचं हे गुपित सुरक्षित ठेवेन. जियाला तुमच्या या सत्याबद्दल कधीच कळणार नाही. नीमा संतापून म्हणाली, तू मला धमकावत आहेस? शांतनू गंभीर होत म्हणाला, हो, मला ती फुटेज देऊन टाका, नाहीतर ही DNA रिपोर्ट मी जियाला देईन. विचार करा, तिला कसं वाटेल? जन्मताच तुम्ही तिला सोडून दिलं आणि तिला कळलं की विक्रम तिचा चुलत भाऊ नाही तर सख्खा भाऊ आहे. ती हे सत्य पचवू शकेल का? नीमाने रागाने त्याच्याकडे पाहिलं. शांतनू पुढे म्हणाला, तुम्हाला वाटलं होतं की तुम्ही शांतनू जयस्वालला धमकवाल आणि तो शांत बसेल. मला सुरुवातीपासूनच तुमच्यावर संशय होता. अजून किती कारनामे सांगू?
नीमाने मुठी घट्ट आवळल्या. शांतनू कडक आवाजात म्हणाला, तुम्ही मला मारण्याची साजिश केली कारण मला कळलं होतं की विक्रम हा प्रशांतचा मुलगा आणि जियाचा सख्खा भाऊ आहे. अजून किती खोटं बोललात तुम्ही. तुमची मुलगी लहानपणापासून आपल्या मृत आईसाठी रडते आहे आणि तिला कसं वाटेल जेव्हा तिला कळेल की तिची आई जिवंत असूनही तिनेच तिला फसवलं आहे. तुम्हाला पैशांवर जास्त प्रेम आहे, बरोबर ना? नीमा संतापून म्हणाली, तुझी बडबड बंद कर. शांतनू जोरात ओरडला, आता तुम्ही मला गप्प बसवू शकत नाही. तुमचं सगळं संपणार आहे. तुमचे बँक अकाउंट्स फ्रीज होतील, घर सील होईल, क्रेडिट कार्ड बंद होतील, तुमच्याकडे काहीच उरणार नाही. नीमा दात खात म्हणाली, तू असं काहीच करू शकणार नाहीस. शांतनू आरामात सोफ्यावर बसला, पाय टेबलावर ठेवत म्हणाला, ठीक आहे, मी काही करणार नाही. तुम्ही मला ती फुटेज द्या आणि मग देश सोडून जयस्वाल कुटुंबापासून दूर निघून जा. कदाचित मी विक्रमलाही जेलमधून बाहेर काढायला मदत करेन. आता निर्णय तुमचा आहे नीमाजी. नीमा काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते, पण लगेचच तिने स्वतःला सावरलं. ती म्हणाली, मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? पुरावे मिळाले की तूच मला जेलमध्ये पाठवशील, बरोबर ना? मी तुझं आव्हान स्वीकारते. तुला जे करायचं आहे ते कर. तुला हरवण्यात मला खूप मज्जा येईल. असं म्हणत नीमा तिथून झपाट्याने निघून गेली. शांतनू हसत म्हणाला, सगळं अगदी माझ्या प्लॅनप्रमाणेच होत आहे. पळ नीमा, थेट पोलिसांकडे जा. आता तू माझ्या जाळ्यात अडकणार आहेस. कारमध्ये बसताच नीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या मनात प्रचंड राग उसळला होता. ती स्वतःशीच म्हणाली, हे बरोबर झालं नाही. शांतनूने मला आव्हान दिलं आहे. आता मी त्याला सोडणार नाही. इतक्या वर्षांची माझी मेहनत तो अशा सहजपणे मातीमध्ये मिळू शकत नाही. तिने आपला फोन काढला आणि प्रशांतला कॉल लावला. प्रशांत काही बोलण्याच्या आधीच ती घाईघाईने म्हणाली, प्रशांत, लवकर फार्म हाऊसवर पोहोच. खूप अर्जंट आहे. प्रशांतला लगेच समजलं की काहीतरी महत्त्वाची गोष्ट असणार आहे. तोही लगेच फार्म हाऊसकडे निघाला. हॉलमध्ये त्याला जिया भेटली. तिला पाहताच प्रशांत म्हणाला, जिया, मी एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जात आहे. उद्या संध्याकाळपर्यंत परत येईल. जिया म्हणाली, हो बाबा. प्रशांत निघून गेला आणि त्याच्या जाण्याबरोबरच जियाच्या चेहऱ्यावरही हलकी स्मितरेषा उमटली. तो गेल्यानंतर जिया थेट त्याच्या खोलीत गेली. तिला विश्वास बसत नव्हता की तिचे स्वतःचे वडील नीमाच्या प्लॅनमध्ये तिच्या सोबत होते. ती स्वतःशीच पुटपुटली, काश शांतनूची फुटेज पापांकडे सापडली नसती. ती प्रशांतच्या टेबलाजवळ गेली. तिथे एक सेफ होती. प्रशांतला ती सेफ उघडताना तिने अनेकदा पाहिलं होतं. त्यामुळे तिला त्याचा पासवर्ड चांगलाच माहिती होता. तिने पासवर्ड टाकून सेफ उघडली. आत अनेक कागदपत्र होती. त्या कागदांच्या खाली दडवलेली एक पेनड्राईव्ह तिच्या नजरेत आली. त्या सेफमध्ये फक्त तीच एक पेनड्राईव्ह होती. तिने ती हातात घेतली आणि स्वतःशी म्हणाली, कदाचित ही तीच असेल का? ज्या पटकन फाईल्स पुन्हा आत ठेवू लागली. तेवढ्यात तिच्या हातात एक फोटो आला. तिने तो नीट पाहिला. त्या फोटोमध्ये नीमा हॉस्पिटलच्या गाऊनमध्ये होती आणि तिच्या हातात एक नवजात बाळ होतं. जिया आश्चर्याने म्हणाली, ही तर नीमा आहे. पण पप्पांनी तिचा हा फोटो आपल्या सेफमध्ये का ठेवला आहे? तिने ती फाईल उघडली ज्यातून तो फोटो पडला होता. त्या फाईलमध्ये अशा अनेक फोटो होते. हे तर मीच आहे आणि नीमा मला हातात घेतलेली आहे. पण का? पप्पांनी हे फोटो इतके जपून लॉकर्समध्ये का ठेवले आहेत?
त्याच फाईलमध्ये जियाचे बर्थ सर्टिफिकेटही होते. त्यावर लिहिलं होतं बेबी गर्ल, आईचे नाव नीमा. हे वाचताच जियाचा चेहरा फटकळ झाला. ती घाबरून म्हणाली, हे कसं शक्य आहे? पापा आणि नीमा आंटी तर हे दूरचे नातेवाईक आणि मित्र आहेत. ते माझे आई वडील कसे असू शकतात? तिचं हृदय जोराने धडधडू लागलं आणि डोळ्यात पाणी आलं. त्यांनी माझ्याशी इतकं मोठं खोटं बोललं. नीमा माझी आई आई कशी असू शकते? ज्या स्त्रीला मी माझी आई समजून नेहमी रडत राहिले, ती तर माझी काहीच नव्हती. माझ्याच बापाने माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवली. ती रागाने ओरडली. मला तुमच्याबद्दल तिरस्कार वाटतो नीमा. मला तुम्हा दोघांचाही तिरस्कार आहे. रागाच्या भरात जियाने या सगळ्या फोटोंचे तुकडे केले. तिने सेफ बंद केली आणि पेनड्राईव्ह घेऊन बाहेर आली. आपल्या खोलीत जाऊन तिने ती पेनड्राईव्ह लॅपटॉपमध्ये लावली. पण त्यात शांतनूची फुटेज नव्हती. त्या व्हिडिओमध्ये प्रशांत आणि नीमा होते. तो हॉस्पिटलमधील व्हिडिओ होता, जियाच्या जन्मानंतरचा. नीमाने तिला आपल्या कुशीत घेतलं होतं, छातीशी घट्ट धरलं होतं आणि तिच्या कपाळावर हलकेच चुंबन दिले होते. हे पाहून जियाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. फार्म हाऊसमध्ये नीमा आणि प्रशांत फार्म हाऊसवर पोहोचले. प्रशांत रागाने म्हणाला, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? यावेळी मला इथे का बोलावलं आहेस? नीमा म्हणाली, तुला माहिती आहे का की परिस्थिती किती गंभीर झाली आहे? त्या शांतनूला माझ्याबद्दल सगळं कळलं आहे. माझी खोटी बोलणी, माझे सगळं रहस्य. हे ऐकून प्रशांत घाबरला. काय? पण हे कसं काय? त्याला सगळं कसं कळलं? प्रशांत आणि नीमाने अनेक वर्ष जयस्वाल कुटुंबाला आपल्या खोट्यांच्या जाळ्यात अडकवून ठेवले होते. पण आता अचानक सगळं हातातून निसटत असल्यासारखं वाटत होतं. प्रशांत संतापून म्हणाला, मी तुला आधी सावध राहायला सांगितलं होतं, पण तू माझं कधीच ऐकलं नाहीस. नीमा रागाने म्हणाली, माझ्यावर आरोप करणं बंद करा. मी काही चुकीचं केलं नाही. त्या शांतनूला मी कधीच आवडले नाही. त्याने तर विक्रमचा DNA टेस्टसुद्धा करायचा प्रयत्न केला होता. आपण ती रिपोर्ट फाडून टाकली होती. पण त्याच्या अपघाताच्या आधीच हॉस्पिटलमधून त्याला फोन आला होता की विक्रम जयस्वाल खानदानाचा नाही. ती पुढे म्हणाली, जियाला जर हे सगळं कळलं असेल तर ती माझा तिरस्कार करेल. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्रशांत दात ओठात चावत म्हणाला, आपल्याला शांतनूला थांबवावंच लागेल. नीमा घाबरत म्हणाली, पण कसं? शांतनूला आपल्याबद्दल खूप काही माहिती मिळाली आहे. प्रशांतने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आता ती फुटेज पोलिसांच्या हवाली करण्याची वेळ आली आहे. प्रशांतने एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, आपण त्या फुटेजला पोलिसांच्या हवाली करण्याची वेळ आली आहे. त्यांचं बोलणं ऐकताच नीमा घाबरली. तू वेडा झाला आहेस का? आपण असं केलं तर शांतनू लगेच जाऊन जियाला सगळी सत्यता सांगेल. प्रशांत चिडून म्हणाला, तो कसा काय जाईल? फुटेज मिळताच पोलीस त्याला अटक करतील आणि चौकशी सुरू करतील. तोपर्यंत आपण जियाला ही सगळी गोष्ट आपल्या पद्धतीने समजावून सांगू. नीमा अजूनही थोडी अस्वस्थ होती. प्रशांत पुढे म्हणाला, कधी ना कधी सत्य बाहेर येणारच आहे. एकदा तो पोलिसांच्या ताब्यात गेला की आपण दादाजी आणि माही दोघांनाही आपल्या ताब्यात ठेवू शकतो. ते दोघेही त्याच्या कमकुवत जागा आहेत. नीमाने आश्चर्याने विचारलं, माही का? आता तिचा या सगळ्याशी काहीही संबंध नाही. तिचं आणि शांतनूचं घटस्फोटही झाला आहे. प्रशांत हसत म्हणाला, आणि तुला खरंच वाटतं का की ते खरं आहे? तो माणूस तुझ्याबद्दल इतक्या खोलवर चौकशी करत आहे आणि तुला वाटतं की त्याने आपल्या घटस्फोटाबद्दल खरं सांगितलं असेल?
जर ते दोघं खरंच वेगळे झाले असते तर माहीला भारतातील इतक्या मोठ्या फॅशन हाऊसबरोबर काम करण्याची संधी कशी मिळाली? नीमा, तो पुढे म्हणाला. मी तिच्यावर लक्ष ठेवून आहे. ती सगळ्यांपासून जरा जास्तच दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे. कोणालाही भेटत नाही. फक्त आपल्या कामातच गुंतलेली आहे. हे ऐकून नीमाच्या डोळ्यात रागाने लालिमा आली. म्हणजे इतके दिवस सगळं नाटक चालू होतं. कदाचित शांतनू जियाचा वापर करत असेल. जिया तर असं समजते की शांतनू तिच्याशी लग्न करेल, पण कदाचित तो तिचं मन तोडण्याचा विचार करत असेल आणि मी असं होऊ देणार नाही. आता हा खेळ शांतनूच्या पराभवानेच संपेल. एका बाजूला प्रशांत आणि नीमा आपले प्लॅन आखत होते, तर दुसऱ्या बाजूला जिया एका बारमध्ये जाऊन दारू पित होती. तिने इतकी दारू प्यायली होती की तिला नीट चालताही येत नव्हतं. तेव्हाच तिथे बसलेल्या दोन माणसांची नजर त्या सुंदर जियावर पडली. त्यांच्या चेहऱ्यावर कपटी हास्य उमटलं. ते दोघं लगेच जियाजवळ आले आणि तिचा हात पकडला. चल, आम्ही तुला घेऊन जातो. जियाला काही समजत नव्हतं. तिच्यासमोर कोण आहेत? मला कुठेही जायचं नाही, मला सोडा. त्यापैकी एक म्हणाला. अरे, आम्ही तुला तुझ्या घरी सोडतो. चल आमच्या सोबत चल. जिया नशेत म्हणाली. अरे तू, मला घरी जायचं नाही. या जगात माझं कोणीच नाही, समजलात? दोघांनी तिचा हात घट्ट पकडला आणि तिला जबरदस्तीने तिथून ओढत नेऊ लागले. जिया त्यांच्यापासून स्वतःला सोडू शकत नव्हती. ते तिला खेचत खेचत अंधाऱ्या पार्किंगमध्ये घेऊन जाऊ लागले. आता जियाला इतकं मात्र कळलं होतं की ते लोक चांगले नाहीत. ती ओरडू लागली. वाचवा, वाचवा, मला सोडा. त्यातील एका माणसाने तिच्या गालावर जोरात चापट मारली आणि ती खाली पडली. तो गुरगुरत म्हणाला. आता जर आवाज केला तर फार वाईट होईल. शांतपणे आमचं ऐकलंस तर बरं होईल. तो माणूस जियावर जबरदस्ती करण्यासाठी पुढे सरसावला. इतक्यात मागून एक कडक आवाज आला. तिला सोडा, नाही तर दोघांचीही अवस्था वाईट करीन. जियाने वर पाहिलं. तिच्यासमोर शांतनू उभा होता. तो जोरात ओरडला. इथून लगेच निघून जा, नाही तर आत्ताच पोलिसांना बोलावतो. ते दोघे घाबरून तिथून पळून गेले. जिया उठली आणि थेट शांतनूच्या छातीला बिलगली. शांतनू म्हणाला. चल माझ्यासोबत चल. जिया नशेतच म्हणाली. तू मला तुझ्या घरी घेऊन चाललास का? शांतनू शांतपणे म्हणाला. हो, आता चल. त्याने जियाचा हात धरला, तिला कारमध्ये बसवलं आणि आपल्या अपार्टमेंटमध्ये घेऊन गेला. शांतनूचं अपार्टमेंट. शांतनूच्या मेडने जियाला गेस्ट रूममध्ये नेऊन आरामात झोपवलं. थोड्याच वेळात शांतनूही तिथे आला आणि त्याने मेडला बाहेर जाण्याचा इशारा केला. जियाने त्याच्याकडे पाहिलं. शांतनू थोड्या रागाने म्हणाला. तू इतकी दारू का प्यायलीस आणि तीही एकटीने बारमध्ये जाऊन? तुला माहिती आहे का तिथले लोक कसे असतात? काहीही घडू शकत होतं. वेडी मुलगी, ज्या नाराजीने तोंड वाकडं करत म्हणाली. मी खूप दुःखी होते. त्या लोकांनी माझ्याशी खोटं बोललं, खूप गोष्टी लपवल्या. मला त्यांचा खूप तिरस्कार वाटतो. शांतनूला तिच्या बोलण्याचा थोडाफार अंदाज येत होता की ती नेमकं कोणाबद्दल बोलत आहे. हळूहळू जियाच्या डोळ्यांवर झोप चढू लागली आणि काही क्षणातच ती गाढ झोपून गेली. पुढच्या दिवशी जियाची झोप उघडली तेव्हा तिचं डोकं प्रचंड दुखत होतं. तेवढ्यात शांतनूची मेड तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन आली. ते पाहून जियाला आठवलं की ती शांतनूच्या घरी आहे. जिया म्हणाली. शांतनू कुठे आहेत? साहेब स्टडीमध्ये आहेत, मेडने उत्तर दिलं. त्या घरात येताच जियाला थोडं सुरक्षित वाटू लागलं.
ती मनात म्हणाली. काहीही झालं तरी शांतनू मला कधीच धोका देणार नाही. तो माझ्या माणसांसारखाच आहे. मेड तिला लिंबू पाणी देऊन निघून गेली. दरम्यान स्टडीमध्ये शांतनू माहीशी फोनवर बोलत होता. माही आनंदाने म्हणाली, त्यांना माझे डिझाईन्स खूप आवडले आहेत. ते लोक ते फॅशन शोमध्ये सादर करू इच्छित आहेत. शांतनू आनंदाने म्हणाला, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. मला आधीपासूनच माहिती होतं की तू खूप उंची गाठशील. माही हसत म्हणाली. सनशाईन फॅशन हाऊसचे CEO सुद्धा माझ्या कामामुळे खूप खुश आहेत. पुढच्या आठवड्यात जो फॅशन शो आहे त्यामध्ये मला लीड डिझायनर बनवलं आहे. सगळ्या गोष्टींची जबाबदारी माझ्यावर असेल. सगळे त्यामुळे काहीच दिवस मी तुम्हाला फोन करू शकणार नाही. शांतनू प्रेमाने म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. तू तुझ्या कामावर लक्ष दे. तोपर्यंत मी माझ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो. माही आनंदाने म्हणाली, खरंच, नक्कीच. आणि मग आपल्याला कोणीही वेगळं करू शकणार नाही. माही म्हणाली, मला कायम तुमच्यासोबत राहायचं आहे. शांतनू म्हणाला, तसंच होईल. फक्त थोडा संयम ठेव. इतक्यात स्टडीच्या दरवाजावर टकटक झाली. शांतनू म्हणाला, माही, मी नंतर बोलतो, बाय. त्याने पटकन फोन ठेवला, गळा साफ केला आणि म्हणाला, कम इन. दरवाजा उघडून जिया आत आली. ती हसत म्हणाली, गुड मॉर्निंग शांतनू. शांतनू म्हणाला, गुड मॉर्निंग जिया. जिया म्हणाली, थँक्स शांतनू. काल रात्री तुम्ही माझी मदत केलीत. शांतनू थोडा गंभीर होत म्हणाला, तू अशा ठिकाणी जाऊ नकोस. पुढे कधीही बारमध्ये एकटी जाऊ नकोस. तिथे धोका असतो. शांतनूने तिला बसायला सांगितलं. नीमा काही करण्यापूर्वीच तो स्वतः पाऊल उचलू इच्छित होता. त्याने ड्रॉवर उघडून DNA रिपोर्ट तिच्या समोर ठेवला. जियाने रिपोर्ट उघडून वाचला. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की नीमा हीच तिची जन्मदाती आई होती. शांतनू म्हणाला, मला माहीत आहे. ही गोष्ट स्वीकारणं तुझ्यासाठी सोपं नाही. मी तिच्याबद्दल चौकशी करत होतो तेव्हा मला हे समजलं. जिया शांतनूच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मला ही गोष्ट आधीच माहीत आहे. हे ऐकून शांतनू दचकला. काय? जिया दीर्घ श्वास घेत म्हणाली, कालच मला या सत्याबद्दल कळलं. यानंतर तिने शांतनूला सगळी गोष्ट सांगितली. शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, जिया, तुला धैर्य दाखवावं लागेल. जिया म्हणाली, मला माहिती आहे की तू माझ्यासोबत आहेस. हे ऐकून शांतनू काही क्षण शांत राहिला. मग त्याने दीर्घ श्वास घेत म्हणाला, मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. जिया म्हणाली, आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. काय म्हणताय तुम्ही शांतनू? मला काही समजत नाही. शांतनू म्हणाला, मी कधीच तुझ्याशी लग्न करण्याचा विचार केला नव्हता. मला आधीपासून माहिती होतं की नीमा तुला माझ्याविरुद्ध वापरत आहे. हे ऐकताच जियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रडत ओरडली, म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत माझा वापर करत होतात, माझ्या भावनांशी खेळत होतात. त्या वचनाचं काय, त्या शब्दांचं काय? तुम्ही माझ्याशी खोटं बोलत होतात. तुम्हाला फक्त इतकंच हवं होतं की मी तुम्हाला ती पेनड्राईव्ह शोधून द्यावी, बरोबर ना? शांतनूने तिचा हात पकडला आणि तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेत म्हणाला, जिया, मला समजून घेण्याचा प्रयत्न कर. प्रेम हे जबरदस्तीने करून घेता येत नाही. मी तुझ्या करिअरमध्ये मदत करेन. आपण दोघे कायम चांगले मित्र म्हणून राहू शकतो. जियाने त्याला मागे ढकललं. मी तुला नेहमी मनापासून प्रेम केलं आहे शांतनू. तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार होते. पण तू मला फक्त तुझ्या शत्रूंशी लढण्यासाठी एक हत्यार म्हणूनच वापरलंस. आणि आता मला सोडून देतोयस कारण मी तुझं काम करू शकले नाही. शांतनू शांतपणे म्हणाला, आय एम सॉरी. मला असं करायला नको होतं. पण मला माहीत नव्हतं की परिस्थिती इतकी बिघडेल आणि तू नीमाची मुलगी निघशील. जिया म्हणाली, तुला माझ्यावर विश्वास नाही का? मी तुझ्यावर खरं प्रेम करते शांतनू. मी तुला कधीच धोका देणार नाही. मी तर नीमाच्या विरोधात जाऊनही तुझी साथ द्यायला तयार आहे. शांतनू म्हणाला, इथे विश्वासाचा प्रश्न नाही. मला माहीत आहे
की तू माझी मदत करण्याचा पूर्ण प्रयत्न केलास, पण मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही. जियाने वेदनांनी विचारलं, का नाही करू शकत? माझ्यात काय कमी आहे? ती शांतनूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागली. तिचे हात शांतनूच्या छातीवर फिरू लागले. मी तुला प्रत्येक प्रकारे आनंदी ठेवेन. प्लीज मला स्वीकार. शांतनूने तिला जोराने दूर ढकललं आणि रागाने म्हणाला, खबरदार, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. मी दुसऱ्या कुणावर प्रेम करतो आणि मी आधीपासूनच लग्न केलेलं आहे. ज्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. ओ, म्हणजे तू अजूनही माहीला घटस्फोट दिलेला नाही. शांतनू म्हणाला, नाही, मी तिला फक्त माझ्यापासून दूर केलं होतं, जेणेकरून ती नियमापासून सुरक्षित राहील. जिया रागाने म्हणाली, म्हणजे तू मला माहीसाठी नाकारतोयस? तिच्यात असं काय आहे? शांतनूच्या आवाजात प्रेम आणि ठामपणा होता. ती मला निस्वार्थ प्रेम करते. तिने 2 वेळा माझा जीव वाचवला आहे. ती माझं आयुष्य पूर्ण करते आणि मी तिला लवकरच परत माझ्या आयुष्यात आणणार आहे. शांतनूच्या तोंडून हे ऐकून जिया पूर्णपणे हादरली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती रागाने म्हणाली, त्या माहीला मी जिवंत ठेवणार नाही. मी तिला मारून टाकेन. हे ऐकून शांतनूच्या डोळ्यात संताप उसळला. माहीला इजा करण्याचा प्रयत्न सुद्धा केलास तर मी तुला पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकेन. जिया संतापाने म्हणाली, नाही, तुम्ही सगळे एकसारखेच आहात. माझे आई वडील आणि तू, काहीच फरक नाही. तुला वाटतं मला दुखावून तू माहीला वाचवशील? कधीच नाही. आता बघ मी काय करते ते. तिने रागाने आपली मुठी आवळल्या आणि तिथून निघून गेली. शांतनूने लगेच खिशातून फोन काढला. मला लगेच शेराला सावध करायला हवं. जिया माहीला इजा करण्याचा प्रयत्न करू शकते. तो नंबर डायल करणार इतक्यात अचानक एक नोकर तिथे आला. शांतनू चिडून म्हणाला, काय आहे? आणि त्यावेळी नोकर म्हणाला, साहेब, एसीपी गगन आले आहेत. शांतनू थोडा घाबरत म्हणाला, एसीपी गगन? ठीक आहे, मी येतो. नोकर गेल्यावर शांतनू हळूच पुटपुटला, खरा खेळ आता सुरू होणार आहे. शांतनू बाहेर आला. गगन त्याच्याकडे येत म्हणाला, मिस्टर शांतनू, तुम्ही म्हणाला होता की त्या दिवशी तुम्ही गंभीरला भेटलाच नाही, पण आमच्याकडे एक फुटेज आहे ज्यात स्पष्ट दिसतं की तुम्ही त्याला मारहाण करत आहात आणि त्याला खूपच त्रास देत आहात. त्यामुळे तुम्हाला अटक करण्यात येत आहे. शांतनू शांतपणे म्हणाला, ठीक आहे, मी तुमच्यासोबत यायला तयार आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगतो, मी त्याला मारलं नाही. हो, मी त्याला मारहाण केली होती, कारण त्याने माझ्या माहिकाला इजा करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला मारलं कुणीतरी दुसऱ्याने. गगनने लगेच विचारलं, कोण? शांतनू हलकंसं हसत म्हणाला, तुम्ही तर माझ्या मागेच लागला होता, त्यामुळे मी स्वतः गंभीरचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि आता माझ्या हातात काही महत्त्वाची माहिती लागली आहे. गगन म्हणाला, कशी माहिती? तुम्हाला माहिती आहे का गंभीर कुठे आहे? शांतनू म्हणाला, मी तुम्हाला सगळं सांगेन, प्रत्येक पुरावा देईन, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला मला या केसमधून मुक्त करावं लागेल. मला विनाकारण यात ओढता येणार नाही. गगन म्हणाला, आधी पुरावे द्या, मग मी विचार करेन. शांतनू म्हणाला, मग माझ्यासोबत या. तो पुढे निघाला आणि गगन त्याच्या मागोमाग गेला. शांतनूने आपली कार उघडली आणि गगनला बसायला सांगितलं. गगनने आपल्या टीमलाही मागे येण्यास सांगितलं. गगनने विचारलं, तुम्ही मला कुठे घेऊन चालला आहात? शांतनू म्हणाला, मी तुम्हाला गंभीरकडे घेऊन चाललो आहे. त्यानंतर शांतनूने कार सुरू केली आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या बाजूला प्रशांत आणि नीमा आपल्या विजयावर खुश होते. नीमा हसत म्हणाली,
आता तो शांतनू या जन्मात तरी जेलमधून बाहेर येऊ शकणार नाही आणि जर त्याने जास्त शहाणपणा दाखवायचा प्रयत्न केला तर आपण त्याला धमकवण्यासाठी त्याचा वडील आणि माहीला आपल्या ताब्यात घेऊ, प्रशांत म्हणाला. त्याला काय वाटलं होतं तो आपल्याला हरवेल, पण त्याला माहीत नाही की या खेळात आपण जुने खेळाडू आहोत आणि त्यानंतर जयस्वाल कुटुंबाची सगळी संपत्ती आपली होईल. मग आपण दोघं लग्न करू. खरं सांगायचं तर मला आता अजिबात वाट पाहवत नाही, नीमा म्हणाली. आता आपण घरी जाऊन जियाला सगळं खरं सांगितलं पाहिजे, प्रशांत म्हणाला. ती आपली मुलगी आहे, ती आपल्याला नक्की समजून घेईल. दोघेही घराकडे निघाले. काही वेळातच ते प्रशांतच्या घरी पोहोचले. नीमाच्या मनात थोडीशी घबराहट होती. कदाचित जिया घरीच असेल, ती म्हणाली. जसेच ते दोघे हॉलमध्ये पोहोचले त्यांनी पाहिलं की जिया सोफ्यावर आरामात बसलेली होती. त्यांना पाहताच ती हलकेच हसली. जिया म्हणाली, वेलकम होम. मी तुमच्याच दोघांची वाट पाहत होते. तिला तिथे बसलेलं पाहून दोघेही थोडेसे चकित झाले. प्रशांतने घसा काकरत विचारलं, जिया बेटा तू इथे का बसली आहेस? जिया शांतपणे म्हणाली, मी सांगितलं ना, मी तुमचीच वाट पाहत होते. प्रशांत आणि नीमा तिच्या जवळ आले. प्रशांत म्हणाला, पण मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. नीमा थोडी संकोचीन म्हणाली, आणि मला देखील. जिया बेटा इथे आमच्या जवळ ये. हे ऐकताच जिया अचानक भडकली. शट अप, मला बेटा म्हणायचा प्रयत्नही करू नका, प्रशांत रागाने म्हणाला. जिया हा काय बोलण्याचा प्रकार आहे? नीमाजींशी असं बोलतात का? तुझी शिस्त कुठं गेली? लगेच त्यांची माफी माग. जिया त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाली, तुम्ही मला शिस्त शिकवू नका. पापा तुम्ही तेच माणूस आहात ना ज्याने आपल्या स्वतःच्या गर्लफ्रेंडला दुसऱ्या माणसाला फसवण्यासाठी पाठवलं. प्रशांतने दातावळे आणि जियाचा हात घट्ट पकडत म्हणाला, काय बडबड करतेस तू जिया? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? जिया शांत पण कठोर आवाजात म्हणाली, मी काही चुकीचं बोलले का? तुम्ही तुमच्या गर्लफ्रेंडला शांतनूच्या वडिलांकडे पाठवलं, त्यांच्यासोबत तिचं लग्न होऊ दिलं, तिला त्या दुसऱ्या माणसासोबत राहू दिलं. तुम्हाला ना तिची काळजी होती ना माझी. तुम्हाला फक्त जयस्वाल कुटुंबाची संपत्ती हवी होती. जियाच्या तोंडून हे ऐकून नीमाचं हृदय जड झालं. तिच्या डोळ्यात पाणी आलं. प्रशांत आश्चर्याने म्हणाला, तुला हे सगळं कसं कळलं? शांतनूने सांगितलं का? त्याऐवजी जियाने काही फोटो हवेत फेकले. ते फोटो तिला प्रशांतच्या खोलीतील सेफमधून सापडले होते. नीमा धक्क्याने मागे सरकली. हे सगळं? आणि त्यावेळी प्रशांत गुरगुरत म्हणाला, तू माझी सेफ उघडलीस? जियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी काहीतरी दुसरंच शोधायला गेले होते, पण मला काहीतरी वेगळंच सापडलं. तुम्हाला वाटलं होतं की तुमचं हे सत्य कायम लपून राहील. तुम्ही मला आयुष्यभर अंधारात ठेवाल, पण आता तुमची सगळी घाणेरडी रहस्य मला कळली आहेत. हे ऐकून प्रशांतला इतका राग आला की त्याने जियाच्या गालावर जोरात थप्पड मारली. जिया गालावर हात ठेवत म्हणाली, माझ्यावर हात उचलून तुमचे पाप कमी होणार नाहीत. तिने नीमाकडे पाहत म्हटलं, आणि तुम्ही तुमच्या नवजात बाळाला सोडून दुसऱ्या माणसाच्या मिठीत खूप आरामात गेलात. आणि त्यावेळी नीमाने तिचा हात पकडत समजावण्याचा प्रयत्न केला. नाही जिया, तसं नाही आहे. गोष्ट तशी नाही. जियाने हात झटकून तिला मागे ढकललं. प्रशांत ओरडला, ती तुझी आई आहे. जिया संतापाने म्हणाली, ही माझी आई नाही. माझी आई ती आहे जी त्या फोटोत आहे. ही तर दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करणारी श्री आहे. एक स्वार्थी आई. आय रिअली हेट यू. प्रशांतचा आवाज थोडा मवाळ झाला. पहा बेटा, नीमाने तुला सोडलं नव्हतं. आमच्याकडे त्यासाठी काही कारणं होती.
आम्हाला आमच्या मुलाचं भविष्य सुरक्षित करायचं होतं. जिया ओरडली. खोटं, सगळं खोटं. मला खरं सत्य जाणून घ्यायचं आहे. प्रशांतने खोल श्वास घेतला. त्यावेळी माझ्यावर लाखोंचं कर्ज होतं. कर्ज देणारे लोक मला मारायला तयार होते. नीमा त्यावेळी अविनाश जायस्वाल यांची असिस्टंट होती आणि ती गर्भवती होती. तिच्या पोटात विक्रम होता. फ्लॅशबॅक. काही वर्षांपूर्वी एका रात्री नीमाची तब्येत खूप बिघडली होती. तिला उलट्या होत होत्या. प्रशांत घाईने तिच्याकडे आला. नीमा, काय झालं? तू ठीक आहेस ना? नीमाने हळू आवाजात सांगितलं. आय एम प्रेग्नंट. आणि त्यावेळी प्रशांत दचकला. काय? प्रेग्नंट? नीमाने होकारार्थी मान हलवली. अचानक प्रशांतच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं. नीमाने विचारलं, काय झालं? आणि त्यावेळी किती महिने झाले? फक्त 30 दिवस. प्रशांत कटील हसत म्हणाला. मग तर खूप काही करता येईल. आपण एका झटक्यात श्रीमंत होऊ शकतो. नीमा गोंधळून म्हणाली. श्रीमंत? कसं? प्रशांत म्हणाला. अविनाश जायस्वाल, तू त्यांची असिस्टंट आहेस ना? एक अब्जाधीश माणूस. नीमा अजूनच गोंधळी. तू नेमकं काय म्हणतो आहेस? मला काही समजत नाही. प्रशांतने तिला आपला संपूर्ण प्लॅन समजावून सांगितला. नीमाने प्लॅन ऐकल्यानंतर विचारलं, तुला खात्री आहे? प्रशांतने मान डोलावली. काही दिवसांनी एका मोठ्या हॉटेलमध्ये पार्टी आयोजित केली गेली. नीमाने अविनाश जायस्वालसाठी ड्रिंक बनवला आणि त्यात गुपचूप झोपेच्या गोळ्या मिसळल्या. नीमा मनातच म्हणाली, आता खरी मज्जा येईल. ती पटकन ट्रे घेऊन अविनाश जवळ गेली आणि त्याला थंड पेय दिलं. ड्रिंक पिताच अविनाशला चक्कर यायला लागली. मला काय होतंय? मला खूप चक्कर येत आहेत, तो अडखळत म्हणाला. नीमाने त्याचा हात धरत म्हणाली, सर, आपण माझ्यासोबत या. ती त्याला एका खोलीत घेऊन गेली आणि बेडवर ढकलून दिलं. नशेच्या प्रभावामुळे अविनाशला काही समजत नव्हतं. त्याच्या डोळ्यांवर झोप चढत होती. माझं डोकं खूप जड वाटतंय, तो पुटपुटला. काही क्षणातच तो गाढ झोपेत गेला. नीमाच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मित रेषा उमटली. तिने स्वतःचं आणि अविनाशचं कपडे काढले आणि त्याच्या शेजारी जाऊन बेडवरती झोपली. फ्लॅशबॅक संपतो. प्रशांत म्हणाला. यानंतर नीमाने अविनाशला विश्वास दिला की त्या पार्टीच्या रात्री नशेत असताना त्याने तिचा गैरफायदा घेतला. अविनाशने तिला खूप पैसे दिले आणि त्यामुळे आमचं सगळं कर्ज फिटलं. पण अविनाशची पत्नी बीना हिला नीमा गर्भवती असल्याचं कळलं. तिने अविनाशला घटस्फोट दिला आणि अंतरा हिला घेऊन निघून गेली. अविनाशचे वडील रमण यांनी शांतनूला आपल्या जवळ ठेवलं. नंतर अविनाशने नीमाला लग्नाची मागणी घातली. खरं तर आम्ही लग्नाचा विचारच केला नव्हता. आम्हाला फक्त त्याच्याकडून पैसे हवे होते. इतक्यात नीमा बोलू लागली. पण अविनाशच्या लग्नाच्या प्रस्तावामुळे सगळंच बदललं. आमच्या मनात विचार आला की जायस्वाल कुटुंबाची संपूर्ण संपत्तीच मिळवायची. म्हणून मी जिया रागाने म्हणाली. म्हणजे तुम्ही त्याच्याशी लग्न केलं? नीमा म्हणाली. हे सगळं मी तुझ्यासाठी केलं होतं जिया. जिया संतापून म्हणाली. मला हे सगळं कधीच नको होतं. मला फक्त माझी आई हवी होती. पण आता मला एक सत्य जाणून घ्यायचं आहे. शांतनूच्या वडिलांचा खून तुम्ही केला होता का? प्रशांत आणि नीमा एकमेकांकडे पाहू लागले. शेवटी नीमाने हळूच मान हलवली. आमच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. अविनाशला माझ्या आणि प्रशांतच्या संबंधाबद्दल समजलं होतं आणि तो मला घटस्फोट देणार होता. हे ऐकून जिया ओरडली. तुम्ही दोघं खरंच किती भयानक आहात. पैशासाठी तुम्ही एखाद्याचा जीव घेतलात. शांतनूलाही मारण्याचा प्रयत्न केला. माणूस इतका खालच्या पातळीवर कसा जाऊ शकतो? नीमा तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली. जिया, मला माफ कर.
मला माहीत आहे की मी तुझ्याशी खूप मोठी चूक केली आहे. मला तुला असं सोडून जायला नको होतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. कृपया आम्हाला माफ कर. जिया संतापाने म्हणाली, कृपया तुमचे हे मगरमच्छाचे अश्रू थांबवा. तुमचे चेहरे पाहूनच मला संताप येतोय. मला इथे अजिबात राहायचं नाही. असं म्हणत जिया तिथून आपल्या खोलीत निघून गेली. नीमा घाबरून म्हणाली, प्रशांत, ती निघून जाते आहे. तिला थांबवा. प्रशांत शांतपणे म्हणाला, शांत हो. सध्या जिया खूप रागात आहे. काही दिवस तिला एकटीला राहू देत. तिचा राग शांत झाला की ती परत येईल. नीमा म्हणाली, पण मला तिची माफी मागायची आहे. प्रशांतने तिला थांबवत सांगितलं, आता त्या गोष्टीसाठी योग्य वेळ नाही. तिला सध्या तिच्या मनासारखं राहू दे. नीमा ठामपणे म्हणाली, मला काही ऐकायचं नाही. चूक माझी आहे तर तिच्या प्रश्नांची उत्तरं मला द्यावीच लागतील. असं म्हणत ती जियाच्या खोलीत गेली. जिया आपलं सामान पॅक करत होती. तिने एकदा नीमाकडे पाहिलं आणि पुन्हा नजर खाली केली. नीमा हळू आवाजात म्हणाली, कृपया एकदा तरी माझं ऐकून घे. जियाने रागाने आपला ड्रेस बेडवर फेकत म्हटलं, आता तुम्ही अजून काय सांगणार आहात? तुमची मुलगी असल्याची मला लाज वाटते. कदाचित म्हणूनच शांतनूनेही मला सोडून दिलं. नीमाने त्याच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, मला माहिती आहे की मी एक चांगली आई नाही, पण सांग, मला माफी मिळवण्यासाठी काय करावं लागेल? जिया रागाने म्हणाली, फक्त एक काम करा, माझ्या डोळ्यांसमोरून निघून जा. जियाचे शब्द ऐकून नीमा मागे सरकली. अचानक तिचा तोल गेला आणि ती जोरात खाली पडली. पडताना तिचं डोकं बाजूला काचेवर आदळलं. तिच्या डोक्यातून रक्त वाहू लागलं. जिया घाबरून मोठ्याने ओरडली. जियाला काही कळायच्या आतच नीमा बेशुद्ध पडली. जियाचा आवाज ऐकून प्रशांत धावतच आत आला. तो घाबरून ओरडला, नीमा, जिया, तू तिचं काय केलंस? जिया घाबरत म्हणाली, मी काहीच केलं नाही. प्रशांतने नीमाला आपल्या मांडीवर उचलत म्हटलं, मी तुला काही होऊ देणार नाही. जिया त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न करू लागली. ते पाहून प्रशांत रागाने तिच्याकडे पाहत म्हणाला, खबरदार, जर तू या घराबाहेर पाऊल टाकलंस तर मग माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. मी नीमाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला शांतनू एसीपी गगनसोबत एका अतिशय अरुंद आणि संशयास्पद भागात पोहोचला. शांतनू म्हणाला, इथून पुढे काय जाऊ शकत नाही. आपल्याला पुढे पायी जावं लागेल. गगन म्हणाला, मिस्टर जयस्वाल, तुम्हाला माहिती आहे ना ही जागा किती धोकादायक आहे? शांतनू शांतपणे म्हणाला, हो, मला माहीत आहे, पण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथेच मिळतील. माझ्यासोबत या. गगनने आपल्या टीमला तिथेच थांबायला सांगितलं आणि तो स्वतः शांतनूच्या मागे चालू लागला. थोड्या वेळाने ते एका छोट्या घरासमोर पोहोचले. दरवाजा ठोठावल्यावर एका मुलाने दरवाजा उघडला. समोर पोलीस पाहून तो घाबरला. तो म्हणाला, तुम्ही तर म्हणाला होतात की तुम्ही पोलिसांना आणणार नाही आणि मला पोलिसांच्या हवालीही करणार नाही. शांतनूने त्याच्या खांद्यावर हात ठेवत शांतपणे म्हटलं, घाबरू नकोस, हे तुला अटक करायला आलेले नाही. त्या रात्री तू जे काही पाहिलंस ते फक्त सांगून टाक. राजू म्हणाला, मी सगळं खरं सांगतो. गगनने शांतनूकडे पाहत विचारलं, तुम्ही एका गुन्हेगाराला वाचवत आहात का? शांतनू थोड्या कठोर आवाजात म्हणाला, पहिले त्याचं म्हणणं ऐका, नाहीतर आपण इथून निघून जाऊ. राजूने सांगायला सुरुवात केली, मी एका छोटासा फोटोग्राफर आहे. कुणीतरी मला खूप पैसे देऊन शांतनू सरांचा पाठलाग करायला सांगितलं होतं. ते जे काही करतील त्याची माहिती मला त्या व्यक्तीला द्यायची होती. एक दिवस मी त्यांचा पाठलाग केला
आणि पाहिलं ते गंभीरला एका जुन्या कारखान्यात घेऊन गेले आणि त्याला खूप मारहाण करू लागले. मी इतका घाबरलो की पोलिसांना फोन करण्याची हिंमतच झाली नाही. पण मी त्या सगळ्याचा व्हिडिओ बनवला. त्या दिवशी खूप पाऊस पडत होता. त्यानंतर मी अजून काही पाहिलं, गगनने विचारलं. मग त्यानंतर शांतनूनी त्याला मारून टाकलं का? राजू म्हणाला, नाही, ते तिथून निघून गेले होते. त्यांनी त्याला मारलं नाही. त्यांच्या माणसांनी त्याला ओढत बाहेर आणलं आणि जिवंतपणे पुरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यासाठी तिथे खड्डाही खोदला होता, पण नंतर काय झालं माहीत नाही. ते माणसं तिथून निघून गेले. गंभीर अजून जिवंत होता. तो उठण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला मदत करायला धावत गेलो, पण तेवढ्या तिथे एक माणूस आला. गगनने विचारलं, माणूस कोण? राजू म्हणाला, मला माहीत नाही. त्याने चेहऱ्यावर मास्क घातला होता. त्याने गंभीरचा गळा आवळून त्याला ठार मारलं आणि त्याला त्या खड्ड्यात फेकून दिलं. त्यानंतर त्याने माझा कॅमेरा हिसकावून घेतला, मला गप्प राहण्याची धमकी दिली आणि भरपूर पैसे देऊन तिथून निघून गेला. गगनने शांतनूकडे पाहत विचारलं, शांतनूजी, तुम्ही मला हे सगळं आधी का नाही सांगितलं? शांतनू म्हणाला, ACP गगन माझी सावत्राई या फुटेजच्या जोरावर मला ब्लॅकमेल करत होती. मला वाटलं होतं की तपास करताना तुम्हाला सगळं स्वतःहून समजेल, पण तुम्ही तर मला अटक करायला आलात. गगनने राजूला विचारलं, तू आम्हाला त्या जागी घेऊन जाऊ शकतोस का जिथे गंभीरची लाश पुरली गेली आहे? राजूने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर शांतनू, गगन आणि पोलिसांची टीम राजूच्या मागे निघाली. थोड्या वेळाने ते त्या ठिकाणी पोहोचले. मृतदेह बाहेर काढण्यासाठी एक विशेष टीमही तिथे आली. तेवढ्यात सुनीलही तिथे पोहोचला. सुनील म्हणाला, सर, तुम्ही ठीक आहात ना? शांतनू म्हणाला, हो, मी ठीक आहे. मी सांगितलेली फाईल आणलीस का? सुनील म्हणाला, हो सर. शांतनू म्हणाला, गुड. गगन त्याच्याकडे येत म्हणाला, तुमची सावत्राई तुम्हाला ब्लॅकमेल करत होती, पण तिने असं का केलं? शांतनू म्हणाला, पैशांसाठी तिने माझ्या वडिलांशी आमच्या संपत्तीच्या लालसेने लग्न केलं. तिने मला मारण्याचाही प्रयत्न केला, पण ते शक्य झालं नाही. म्हणून तिने मला या सगळ्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शांतनूने सुनीलकडून फाईल घेतली आणि ACP गगनच्या हातात देत म्हणाला, या फाईलमध्ये नीमाविरुद्धचे पक्के पुरावे आहेत. तिला तुरुंगात पाठवण्यासाठी हे पुरेसे आहेत. ACP गगनने ती फाईल पाहिली आणि त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो म्हणाला, तुम्हाला आधीपासून माहिती होतं की या सगळ्यामागे नीमा जयस्वाल आहे, तर तुम्ही मला याबद्दल आधी का नाही सांगितलं? शांतनूने एक खोल श्वास घेत म्हणाला, कारण मला पोलिसांवर अजिबात विश्वास नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने लाच घेऊन राकेशला जेलमध्येच मारून टाकलं होतं. गगनने त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहत म्हटलं, सगळे पोलीस सारखे नसतात. इतक्यात कोणीतरी ओरडत म्हणालं, सर, लाश सापडली. सगळे तिकडे धावत गेले. गंभीरची लाश खूप सडलेली होती. गगनने त्या मृतदेहाची ओळख पटवली. तेवढ्या त्याच्या नजरेला गंभीरच्या बंद मुठीत काहीतरी चमकताना दिसलं. त्याने ती मूठ उघडली तर त्यात सोन्याचा एक कफलिंक होता. गगनने तो उचलत म्हटलं, कदाचित हा त्या खुनीचा असू शकतो. शांतनूने त्या कफलिंककडे बारेकाने पाहिलं आणि म्हणाला, मला माहीत आहे हा कुणाचा आहे. गगनने आश्चर्याने विचारलं, कुणाचा? शांतनू म्हणाला, माझ्या सावत्र भावाचा, विक्रमचा. तो नेहमी आपल्या शर्टवर असे कफलिंक लावतो. गगनने शांतनूला आपल्या सोबत येण्यास सांगितलं. तेव्हा शांतनू म्हणाला, पण तुम्ही नीमा आणि तिच्या साथीदारांना कठोर शिक्षा मिळेल याची खात्री दिली पाहिजे. गगन म्हणाला,
हो सर, नक्कीच तसं होईल. दरम्यान हॉस्पिटलमध्ये प्रशांत ऑपरेशन थिएटरच्या बाहेर अस्वस्थपणे फिरत होता. डॉक्टर नीमावर उपचार करत होते. प्रशांतचा राग वाढत चालला होता. तो स्वतःशीच पुटपुटला, मी कोणालाही सोडणार नाही. त्याने फोन काढला आणि आपल्या माणसाला कॉल केला. दुसऱ्या बाजूने आवाज आला, जी बॉस, सांगा. प्रशांत म्हणाला, त्या म्हाताऱ्याला, रमण जयस्वालला आणि शांतनूची बायको माहीला उचलून आणा. तो माणूस म्हणाला, सर, जयस्वाल मॅन्शनच्या बाहेर खूप कडक सुरक्षा आहे. तो म्हातारा नेहमी गार्ड सोबतच फिरतो, पण माहीला किडनॅप करणं सोपं जाईल. प्रशांत म्हणाला, ठीक आहे, मग आधी माहीलाच उचला. जी सर, तुमचं काम होईल. प्रशांतने फोन ठेवला. सनशाईन फॅशन हाऊस. माही इतक्या मोठ्या कंपनीत काम करत असल्यामुळे खूप आनंदी होती. तिला तिथल्या सगळ्यांसोबत काम करताना खूप छान वाटत होतं. कामिनीने तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं. माही म्हणाली, मॅम, तुम्ही मला बोलावलं होतं का? कामिनी हसत म्हणाली, हो माही, आत ये. हो मॅम, सांगा. कामिनीने तिला बसायला सांगितलं आणि तिच्यासमोर एक फाईल ठेवली. ती म्हणाली, माही, दरवर्षी आमच्या फॅशन हाऊसमध्ये इंटर्नशिपसाठी हजारो अर्ज येतात. या फाईलमध्ये यावर्षीचे सगळे अर्ज आहेत. मला हवं आहे की तू हे अर्ज तपासून त्यातून योग्य उमेदवारांची निवड करावी. माहीने फाईलकडे पाहिलं आणि थोड्या संकोचाने म्हणाली, मॅम, ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि मी तर नुकतीच कंपनीमध्ये जॉईन झाले आहे. कामिनी हसत मनातच विचार करू लागली, लवकरच तू या कंपनीची मालकीण होशील. मग ती म्हणाली, मला माहिती आहे की मोठी जबाबदारी आहे, पण मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू सर्वात योग्य उमेदवारांची निवड करशील. माही म्हणाली, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही, पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कामिनी म्हणाली, हो माही, सांगा. माही थोडी थांबून म्हणाली, येणाऱ्या स्पर्धेत मी माझं नाव आणि ओळख सध्या गुप्त ठेवू इच्छिते. हे ऐकून कामिनी खूपच आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली, काय, ओळख गुप्त ठेवायची? पण का? हा खूप मोठा कॉन्टेस्ट आहे आणि लोकांना कळलं की मी याच कंपनीत काम करते तर त्यांना असं वाटू शकतं की निकालांमध्ये फेरफार होईल. मला नाही हवं की आपल्या कंपनीवर कुणी टीका करावी. कामिनीने तिचं बोलणं ऐकून मान हलवली आणि विचारलं, मग या कॉन्टेस्टमध्ये तुझं नाव काय असणार? माही थोडा विचार करून म्हणाली, खुशी. कामिनी हसत म्हणाली, व्हेरी नाईस. इतक्यात माहीचा फोन वाजू लागला. तिने स्क्रीनकडे पाहिलं. तिची आई सीमा यांचा कॉल होता. एक्सक्यूज मी, असं म्हणत ती बाहेर गेली आणि पटकन फोन उचलला. हॅलो मम्मी, बोला, सीमा म्हणाल्या. माही, तू लवकर घरी येऊ शकशील का? माही थोडी घाबरत विचारते. काय झालं मम्मी, सगळं ठीक आहे ना? सीमा आपल्या घाबरलेल्या भावनांना लपवत म्हणाल्या, मी ठीक आहे, तू फक्त लवकर घरी ये. हो मम्मी, मी लगेच येते. सीमाने फोन ठेवला आणि समोर ठेवलेल्या व्हीलचेअरकडे पाहिलं. तिथे सुमेश कपूर बसले होते. त्याने विचारलं, ती येते का? सीमा म्हणाल्या, हो माही, येते. थोडा वेळ लागेल. तोपर्यंत मी तुमच्यासाठी कॉफी करून आणते. त्या निघायला लागल्यात. तेवढ्यात सुमेशने त्यांचा हात धरला. प्लीज
प्लीज सीमा, माझ्याशी बोल. मला तुझा आवाज ऐकायचा आहे. सीमा शांतपणे म्हणाल्या. माझ्याकडे सांगायला काहीच उरलेलं नाही. त्या खरंच तसंच म्हणत होत्या. आयुष्यभर त्या सुमेशला दोष देत राहिल्या की त्यांनी तिला सोडून दिलं. पण आज त्यांच्यासमोर एक वेगळंच सत्य उभं होतं. सुमेश हळू आवाजात म्हणाले, त्यावेळी मी बाबांना स्पष्ट सांगितलं होतं की त्यांच्या पसंतीच्या मुलीशी मी लग्न करणार नाही. मी तर सगळं सोडून तुझ्याकडे येत होतो सीमा. पण रस्त्यात माझा भयंकर अपघात झाला आणि मी 1 वर्ष कोमामध्ये होतो. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा बाबांनी सांगितलं की बाळाला जन्म देताना तुझा मृत्यू झाला आणि त्यांनी एक लहान मुलीला माझ्या हातात दिलं. त्या अपघातामुळे मी अपंग झालो होतो. मी काय करणार होतो? हे ऐकून सीमाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सुमेश पुढे म्हणाले, मला तर जगायची इच्छा उरलीच नव्हती. पण मला नताशासाठी जगावं लागलं. पण बघ, आज तीही या जगात नाही. तरीही मी तुझी वाट पाहत राहिलो. मला खात्री होती की तू जिवंत आहेस. सीमा अश्रूंनी भरलेल्या आवाजात म्हणाल्या, तुमच्या बाबांनी माझ्याकडून ती मुलगी हिसकावून नेली होती. मला वाटलं निदान माझ्या मुलींपैकी एक तरी चांगलं आयुष्य जगेल. पण मला माहीत नव्हतं की ती या जगातच उरलेली नाही. दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. सुमेशने सीमाचा हात हातात घेतला आणि म्हणाले, मला माफ कर, मी तिला वाचवू शकलो नाही. सीमा हळू आवाजात म्हणाल्या, पण तुम्ही तिची काळजी घ्यायला हवी होती सुमेश. आणि त्यावेळी हे ऐकून सुमेशच्या चेहऱ्यावर राग उमटला. मी काय करणार होतो? मी त्याला कितीदा सांगितलं होतं की त्या माणसापासून दूर राहा, पण त्याने नताशाला फसवलं. एकदा तिने त्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहिलं आणि रागाच्या भरात ती तिथून निघून गेली. त्यानंतर तिचा अपघात झाला आणि त्या अपघातात ती. हे बोलताना सुमेशचा आवाज अडखळला. सीमाने शांतपणे विचारलं, पण तुम्हाला आमच्याबद्दल कसं कळलं? सुमेशने खिशातून एक सॅफायर ब्रेसलेट काढलं आणि म्हणाले, यामुळे. सीमा आश्चर्याने म्हणाल्या, हे तर तेच ब्रेसलेट आहे जे तुम्ही मला दिलं होतं आणि मी माहीला दिलं. सुमेश खोल श्वास घेत म्हणाले, माझ्या एका मित्राने हे लिलावातून विकत घेतलं, पण हे फक्त आणि फक्त तुझंच आहे. असं म्हणत त्यांनी ते ब्रेसलेट सीमांच्या हातात दिलं. तूच माझं खरं प्रेम आहेस. कपूर कुटुंबाची खरी सून तूच आहेस. तुझ्याशिवाय मी कधीही दुसऱ्या कुणाचा विचार केला नाही. पण सीमानी ते ब्रेसलेट परत देत शांतपणे म्हटलं, आता मला याची गरज नाही. सुमेशला वाटलं कदाचित सीमाने अजूनही त्याला माफ केलं नाही. ते घाबरत म्हणाले, मला माहीत आहे, मी तुझ्याशी आणि आपल्या मुलीशी खूप अन्याय केलाय. मला तुमच्याकडे परत यायला हवं होतं. मला तुझी आणि माहिकाची काळजी घ्यायला हवी होती. सीमा म्हणाल्या, आता ते शक्य नाही सुमेश. तुम्ही लग्न केलं आणि मीही केलं. आपण आपल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलो आहोत. तुमचा तर अनुराधासोबत एक मुलगाही आहे. आता मागे वळून पाहणं शक्य नाही. सुमेशला समजलं की सीमा अनुराधाशी झालेल्या त्याच्या लग्नामुळे संकोच करत आहेत. तो शांतपणे म्हणाला, माझं आणि अनुराधाचं लग्न फक्त एक मैत्री होती. तिला नेहमीच माहिती होतं की मी फक्त आणि फक्त तुझ्यावर प्रेम करतो. आम्हा दोघांना एकमेकांच्या आधाराची गरज होती. तिच्या नवऱ्याचा मृत्यू झाला होता आणि तिच्या 5 वर्षांच्या मुलाला अकेले पाहणं तिच्यासाठी खूप कठीण होतं. त्यामुळे आम्ही दोघांनी लग्न केलं. सीमा त्यांचं बोलणं ऐकून चकित झाली. काय? म्हणजे वियान तुमचा स्वतःचा मुलगा नाही का? नाही, अनुराधाला कॅन्सर झाला होता. तिला तिच्या मुलासाठी चांगलं भविष्य हवं होतं, म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. पण आता वियान फक्त आणि फक्त माझाच मुलगा आहे. आणि जर तुला वाटत असेल की वियान तुम्हा दोघांना स्वीकारणार नाही,
तर तू चुकीचा विचार करते आहेस. उलट तो तर बऱ्याच काळापासून तुम्हा दोघांना शोधण्यात माझी मदत करत आहे. मला फक्त एक संधी दे. सीमा म्हणाली. पण माहीचं काय? मी तिच्या विरोधात जाऊ शकत नाही. सुमेश म्हणाला. मी माहीला समजावून सांगेन. कसंही करून तिची माफी मागेन. तू माझ्यासोबत उभी राहिलीस तर तीही माझ्यावर जास्त काळ रागावून राहणार नाही. सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. अनेक वर्षानंतर आज तिला पुन्हा जगावंसं वाटत होतं. दुसऱ्या बाजूला माही ऑफिसमधून बाहेर पडली आणि तिने शेराला फोन करून कार आणायला सांगितली. माहीला इतक्या घाईत पाहून शेराने विचारलं. काय झालं मॅडम? तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. माही म्हणाली. आईने मला लवकर घरी यायला सांगितलं आहे. फक्त ती ठीक असावी. शेरा म्हणाला. तुम्ही काळजी करू नका. सगळं ठीक होईल. शेराने कार वेगाने चालवायला सुरुवात केली. तेवढ्यात माहीच्या फोनवर कॉल येऊ लागला. तिने स्क्रीनकडे पाहिलं. त्यावर रोनीचं नाव झळकत होतं. माहीने लगेच कॉल कट केला. शेराने विचारलं. काय झालं? कोणाचा फोन होता? काही अडचण तर नाही ना? माही म्हणाली. नाही, काही नाही. स्पॅम कॉल होता. माहीने फोन कट केल्यामुळे रोनी चिंतेत पडला. माही ठीक तर आहे ना? मला जाऊन पाहावं लागेल. तो सनशाईन फॅशन हाऊस येथे पोहोचला. तिथे त्याला कळलं की माही काही वेळांपूर्वीच ऑफिसमधून निघून गेली आहे. रोनीत पुटपुटला. मला माहीच्या घरी जाऊन पाहायला हवं की ती व्यवस्थित पोहोचली आहे की नाही. रोनितने कार माहीच्या घराच्या दिशेने वळवली. दरम्यान हॉस्पिटलमध्ये नीमाला शुद्ध आली होती. तिने डोळे उघडले तेव्हा तिच्या समोर प्रशांत बसलेला दिसला. प्रशांतने तिचा हात धरत म्हटलं. देवाचे आभार, तुला शुद्ध आली. नीमा हळू आवाजात म्हणाली. जिया. प्रशांत म्हणाला. तू आधी आराम कर. नीमा, तुला खूप दुखापत झाली आहे. नीमा म्हणाली. मला जियाला भेटायचं आहे प्लीज. प्रशांत कठोर आवाजात म्हणाला. नाही, तिच्यामुळेच तुझी अशी अवस्था झाली आहे. नीमा म्हणाली. प्रशांत, तू अशा गोष्टी का बोलतो आहेस? तिने काहीच केलं नाही आणि जर तू तिला असं शिक्षा दिलीस तर ती आणखी नाराज होईल. तिला इथे बोलाव. प्रशांत म्हणाला. ठीक आहे, पण जर तिने तुझ्याशी उद्धटपणा केला तर मी जियाला माफ करणार नाही आणि तिला इथून दूर पाठवून देईन. नीमा म्हणाली. हे सगळं आपल्यामुळेच झालं आहे. प्रशांत, आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं म्हणून आपण हे सगळं केलं. पण आता सगळं संपत चाललेलं आहे. आता शांतनूला कोणी थांबवू शकणार नाही. तो सगळं काही नष्ट करून टाकेल. त्याआधी आपण सावरलं पाहिजे. तो विक्रमला तुरुंगातून बाहेर काढ. तिचं बोलणं ऐकून प्रशांत हसू लागला. आपण इतक्या सहज हार मानणार नाही नीमा. नीमा म्हणाली. म्हणजे काय? प्रशांत म्हणाला. आता शांतनूला आपलं सगळं ऐकावं लागेल. त्याचा व्यवसाय, त्याची मालमत्ता, सगळं काही आता आपलं होणार आहे. नीमा घाबरत म्हणाली. तू नेमकं काय करणार आहेस? प्रशांत हसत म्हणाला. मी ते आधीच करून टाकलं आहे. माही आता आपल्या ताब्यात असेल आणि आपल्या प्रिय बायकोला वाचवण्यासाठी शांतनूला सगळं काही करावं लागेल. नीमा घाबरून म्हणाली. माहीचं अपहरण? नाही, असं करू नकोस. आपण पकडले गेलो तर थेट तुरुंगात जाऊ. प्रशांत हसत म्हणाला. असं काही होणार नाही. तू फक्त पाहत जा. नीमाने खोल श्वास घेतला. तिला काहीतरी चुकीचं घडणार असल्याची जाणीव होत होती. पण तिला माहिती होतं की आता ती प्रशांतला थांबवू शकत नाही. ती फक्त मनात म्हणत होती. देवा, आपला प्लॅन यशस्वी होऊ दे. दरम्यान माहीची कार वेगाने पुढे जात होती. तिने फोन काढला आणि सीमा यांना कॉल केला.
सीमा म्हणाली, माही तू कुठे आहेस? माही म्हणाली, मॉम मी घरीच येत आहे. काही प्रॉब्लेम आहे का? सीमा म्हणाली, नाही बाळा, जे काही आहे ते तू घरी आल्यावरच सांगते. माही म्हणाली, मम्मी तुम्ही मला खूप घाबरवत आहात. इतक्यात ती पुढे काही बोलणार इतक्यातच कार जोरात कशा तरी धडकली आणि तिच्या हातातून फोन खाली पडला. मागचं दार उघडलं आणि ती बाहेर फेकली गेली. त्या रस्त्यावर उतार होता, त्यामुळे माही घसरत जाऊन एका मोठ्या दगडावर आदळली. माही वेदनेने कळवळली. तिने डोकं धरलं. फोनवरून सीमा घाबरून ओरडली, माही माही काय झालं? सुमेशही घाबरून म्हणाला, सीमा काय झालं? सीमा म्हणाली, मला काही कळत नाही. अचानक कॉल कट झाला. खूप मोठ्या धडकेचा आवाज आला. मला खूप भीती वाटत आहे. सुमेश म्हणाला, काही होणार नाही. असं म्हणत त्याने लगेच वियानला फोन लावला. वियानने फोन उचलताच विचारलं, हो बापा, सगळं ठीक आहे ना? सुमेश म्हणाला, मी ठीक आहे, पण कदाचित माहीच्या बाबतीत काहीतरी झालं आहे. ती आपल्या घरीच येत होती. त्यांनी घडलेली सगळी घटना वियानला सांगितली. हे ऐकताच वियान ताबडतोब उभा राहिला आणि म्हणाला, मी आत्ताच त्या रस्त्यावर जाऊन पाहतो आणि माहीला सुरक्षित घरी घेऊन येतो. थोड्याच वेळात वियान आपल्या माणसांसोबत त्या रस्त्यावर पोहोचला जिथे माहीचा अपघात झाला होता. पुढे लोकांची गर्दी दिसताच त्याने कार हळू करण्यास सांगितलं. त्यानं पाहिलं की माहीची शेवटची लोकेशनही तिथेच होती. तो लगेच कारमधून खाली उतरला. माहीची कार पाहताच तो ओरडला, माही? तो त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण पोलिसांनी त्याला थांबवलं. आपण पुढे जाऊ शकत नाही. वियान म्हणाला, हे काय म्हणताय? ही माझ्या बहिणीची कार आहे. पोलीस ऑफिसर म्हणाला, काय? तुमची बहीण? कदाचित तुम्हाला गैरसमज झाला आहे. या कारमध्ये कोणतीही महिला नव्हती, फक्त ड्रायव्हर होता आणि त्याचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून वियान थक्क झाला. तो म्हणाला, हे कसं शक्य आहे? माझी बहीण याच रस्त्याने घरी परत येत होती. पोलीस ऑफिसर म्हणाला, कदाचित कोणीतरी त्यांना आधीच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं असेल. वियान चिडून म्हणाला, शेट. तो पटकन आपल्या कारजवळ गेला आणि आपल्या माणसाला रॉकीला म्हणाला, माहीच्या कारचा अपघात झाला आहे. ड्रायव्हरचा मृत्यू झाला, पण माही गायब आहे. रॉकी आश्चर्याने म्हणाला, काय? गायब? सर, ती कशी गायब होऊ शकते? वियान म्हणाला, कदाचित ॲम्ब्युलन्स येण्यापूर्वीच कोणीतरी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं असेल. फक्त माही जिथे कुठे असेल तिथे ती सुरक्षित असावी. पण ही बातमी मी पापा आणि माहीच्या आईला कशी सांगू? हा विचार करताच त्याचं मन खूप भारी झालं आणि तो कारमध्ये बसून तिथून निघून गेला. दरम्यान शांतनूने पोलीस स्टेशनमध्ये सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आणि बाहेर आला. तो कारने निघणार इतक्यात त्याच्या माणसाचा पवनचा फोन आला. शांतनूने गंभीर आवाजात विचारलं, हॅलो? पवन घाबरलेल्या आवाजात म्हणाला, सर, माही मॅडमच्या कारचा अपघात झाला आहे. हे ऐकताच शांतनूच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. तो घाबरून म्हणाला, काय? तू काय म्हणतोयस? अपघात? पवन म्हणाला, सर, तुमचा लाडका टायगर उर्फ शेरा, त्याचा मृत्यू झालाय. हे ऐकता शांतनूच्या डोळ्यात पाणी आलं. तो दुःखी आवाजात म्हणाला, काय? माझा शेरा आणि माही, ती ठीक आहे ना? पवन म्हणाला, सर, माही मॅडम सापडत नाहीत. त्या गायब आहेत. काय? गायब? त्या कुठे गेल्या? शांतनू घाबरत म्हणाला. पवन म्हणाला, सर, आम्ही इथे आलो तेव्हा माही मॅडम कुठेच नव्हत्या. कदाचित कोणीतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं असेल. तुटलेल्या कारमधून त्यांचा फोन मात्र मिळाला आहे. शांतनू म्हणाला, तिला काहीही करून शोधा. तिला काहीही होता कामा नये. पवनने पुढे सांगितलं, सर, असं वाटतंय की हा अपघात आधीपासूनच प्लॅन केलेला होता. पोलिसांना रस्त्यावर किल सापडल्या आहेत.
त्यामुळे कारचं टायर पंक्चर झाले आणि शेराचा कारवरील ताबा सुटला. पण या रस्त्यावर कुठेही CCTV कॅमेरा नाही. त्यामुळे नेमकं काय झालंय ते शोधणं कठीण आहे. हे ऐकता शांतनूचा राग वाढू लागला. तो म्हणाला, मला वाटतं यामागे नीमाचा हात आहे. पवन म्हणाला, नाही सर, ती नाही. शांतनू आश्चर्याने म्हणाला, तू इतक्या खात्रीने कसं म्हणू शकतोयस? तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.